देवाला डोळे भेट करणारे शिवभक्त कण्णप्पा. 8व्या शतकाच्या दरम्यान 63 तामिळ हिंदू संत ज्या शैव सिद्धांताच्या प्रचार प्रसारात कार्यरत होते ते नयनार म्हणून ओळखले जायचे. कण्णप्पा नयनार यांच्यामधूनच एक होते. कण्णप्पा नयनार दक्षिण भारताचे एक कट्टर शिवभक्त होते आणि त्यांचं श्रीकालहस्तीश्वर मंदिराशी खूप जवळचं नातं होतं. त्यांना थिन्नप्पन, दिना, कण्णप्पा, तिन्नप्पन, धीरा, भक्त कण्णप्पा, थिन्नन, कण्णप्पन, दिनय्या, कन्हैया, कण्णप्पा नयनार किंवा नयनमार, कण्णन, भक्त कण्णप्पन आणि धीरन नावांनी पण ओळखलं जातं. कण्णप्पा आंध्र प्रदेशात जन्मले शिकारी समुदायाशी संबंधित होते. एका पौराणिक कथेनुसार असं मानलं जातं की अर्जुन कलयुगात सगळ्यात मोठा शिवभक्त म्हणून जन्मास येईल आणि त्याला मोक्ष प्राप्त होईल असं शिवशंभू यांनी द्वापर युगामध्ये अर्जुनाला वरदान दिलं होतं आणि हे शक्य झालं. कलयुगेत कण्णप्पा नयनार यांचा जन्म झाला. शिकारी असल्यामुळे त्यांना भक्ती कशी करायची हे माहीत नव्हतं. कण्णप्पा यांनी तोंडामध्ये भरलेल्या पाण्याने शिवलिंगावर जल अर्पित केलं होतं आणि शिकार केलेल्या जनावराचे मांस देखील चढवले होते. शिवशंभूंनी हे सगळं काही स्वीकारले कारण की कण्णप्पाचं हृदय आणि भक्तीचा भाव खूप शुद्ध होता. एके दिवशी शिवशंभूंनी भक्त कण्णप्पांची परीक्षा घेण्याचा विचार केला आणि मंदिरात कंपन पैदा करून मंदिराची छत पाडली. हे दृश्य बघून सगळे लोक मंदिरातून पळून गेले. पण कण्णप्पा यांनी शिवलिंग वाचवण्यासाठी आपल्या शरीराने शिवलिंगाला झाकून घेतलं. नंतर त्यांना शिवशंभूच्या डोळ्यांनी पडत असलेलं रक्त दिसलं. हे बघून कण्णप्पा यांनी पटकन तीर काढून स्वतःचा एक डोळा काढला आणि शिवशंभूला लावून दिला. परीक्षेला आणखीन अवघड बनवून शिवशंभूंनी दुसऱ्या डोळ्यातून पण रक्ताचा प्रवाह सुरू करून दिला. आता कण्णप्पा यांनी विचार केला की जर त्याने दुसरा डोळा पण काढला तर त्याला नेमकं कसं कळेल की हा डोळा नेमका लावायचा कुठे. यासाठी त्यांनी स्वतःचा एक पाय शिवलिंगाच्या डोळ्यावर ठेवला आणि दुसरा डोळा पण काढण्याचा प्रयत्न करत असतानाच कण्णप्पांची ही भक्ती बघून शिवशंभू तिथे प्रकट झाले आणि कण्णप्पांना त्यांचे दोन्ही डोळे प्रदान केले आणि त्यानंतर कण्णप्पांना मोक्ष प्राप्त झाला. यामुळे हिंदू संस्कृतीप्रमाणे कण्णप्पा यांना पहिला नेत्रदानी म्हटलं जातं. अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी मराठी नॉलेज यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.